नेमका आपण कोणाला समर्पित करायला पाहिजे? मग माझ्या चित्तामध्ये प्रथम नाव आलं आमचे पूजनीय भदंत सर्वानंदजी महास्थवीर। त्याचं कारण काय? कारण की उपाधी भक्तीजींनी पहिले भक्तीजी उपाधी भक्तीजींनी प्रथमतः शरणानंद भक्तीजींना दीक्षा दिली, नंतर अंगुलीमाल भक्तीजींना आणि त्यानंतर उपमुक्त भक्तीजींना। आणि म्हटलं एका गुरुचे 2-3 चेले आहेत तर आपण प्रत्येकाला एक पुस्तक समर्पित करू। मला असं वाटतं की आपण गौतम बुद्धाला, तथागत भगवान बुद्धाला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सगळेजण समर्पित करतात। पुस्तकच काय सगळे धन संपत्ती सगळे समर्पित करतात, पण इथून पुढे जे माझे पुस्तक येतील ते पुस्तक प्रत्येक एक महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध भक्तींना पुस्तक मी समर्पित करणार आहे। त्यामध्ये पूजनीय बनते ज्ञानदर्शीचे थेरो आहेत, त्यामध्ये पूजनीय बनते धीमधर्मजी महास्थवीर आहेत, आमचे धम्मबंधू बनते धम्मधर आहेत आणि त्याचबरोबर अखिल महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध बनते उपगुप्त महास्थवीर आहेत। अशी खूप मोठी लिस्ट आहे। जेवढे माझे पुस्तक येतील तर मी सगळे माझे पुस्तक टेकू संघाला समर्पित करणार आहे। साधू साधू अशा पद्धतीने टेकू संघाच्या वतीने हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे। अवश्य तुम्ही वाचा। आज घंटेच्या पुण्यानुमोदन निमित्त तुम्हाला 50% सूट। 200 रुपयाचं पुस्तक फक्त 100 रुपयामध्ये। अवश्य तुम्ही याचा लाभ घ्या, वाचा। आणि अवश्य दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की मी तुमच्या प्रत्येक विहारामध्ये, जालन्याच्या प्रत्येक विहारामध्ये या पुस्तकावर आधारित प्रश्न मंजुषा प्रश्नपत्रिका काढणारे याची सर्वांनी नोंद घ्या आणि सर्वांनी या पुस्तकाची तयारी करा। आपल्या विहारामध्ये या पुस्तकाच्या वर आधारित प्रश्नपत्रिका काढणारे आणि ज्यांचा 1 नंबर येईल त्यांना 5000 रुपयाचं दान आहे। बक्षीस। दुसरा ज्यांचा नंबर आहे त्यांना 3000 रुपयाचं बक्षीस राहील आणि तिसरा ज्यांचा नंबर आहे त्यांना 2000 रुपयाचं बक्षीस राहील। आणि अशा पद्धतीने तो वर्षावास कालावधी आपला शेवटी आश्विन पौर्णिमेला आहे तर त्याच्या अगोदरच याचा आपण परीक्षेचं नियोजन करणार आहोत आणि आश्विन पौर्णिमेला याचं बक्षीस आपण वितरण करणार आहोत। एवढंच बोलतो आणि बंधूंना या पुस्तक रूपाने भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि रक्तदान देऊन देखील मी आदरांजली वाहतो। तुम्ही देखील तुमच्याकडे भरपूर रक्त आहे असं नाही की कोणाकडे रक्त नाही। आपण सगळ्यांनी फुलं हार अंक वाढण्यापेक्षा आपण त्यांच्या नामस्मरणार्थ त्यांनी आपल्या जालन्यासाठी अखंड महाराष्ट्रातील पूर्ण धर्मप्रचार प्रसारासाठी आपलं जीवन वाहिलं, म्हणून त्यांच्या नावानिमित्त आपण रक्तदान देणं काही अशी मोठी गोष्ट नाही। तर आपण अवश्य रक्तदान, ब्लड डोनेशन इज बेस्ट डोनेशन। रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि ते आपण केलंच पाहिजे एवढं सांगतो। आणि त्यानंतर पुढील सूत्र मी भिक्खू संघाच्या कडे सुपूर्द करतो। भिक्खू संघ आपल्याला आशीर्वाद देईल, प्रवचन देईल। प्रथमतः भिक्खू संघाचं आपण स्वागत करणार आहोत। कृपया भिक्खू संघाचं स्वागत देखील केलेलं आहे तर अष्टशील महिला मंडळ उपासिका एकाने समोर यायचं आहे आणि भिक्खू संघाला एक फूल देऊन आपण छायाताई हिवाळे या पूजनीय भक्ते धर्मधर्मजी महास्थवीर यांचं फुलं देऊन स्वागत करते। चला
भक्तींचे या ठिकाणी स्वागत होत आहे म्हणा साधू 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 भिक्खू संघाचा भिक्खू संघाचा भदंत अंगुलीमाल शाक्य पुत्र तुम अमर है अरे जेवण केले का साधू साधू तिकडे देखील आपण बंधूंना फूल द्यायचे आहे त्या ठिकाणी भिक्खू संघ बसलेला आहे आणि या ठिकाणी त्या पुढच्या परिसरावर अरे इकडे हो कुठे जाणार थोड़ा सरका जाना बस